नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धार्मिक स्थळी आता चोरट्याच्या निशाणावर. सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरातून चांदीचे मुकुट चोरीस गेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पाचोरा जिल्हा जळगाव दिनांक 31 मार्च 2026 रोजी पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेले प्रसिद्ध झुलेलाल मंदिरात चोरीची घटना घडली आहे. मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तीवरील चांदीचे 3 मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र केसवानी हे मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष असून त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. मंदिरात एकूण 7 मूर्ती असून त्यावर 30 ते 40 वर्षापूर्वी चांदीचे मुकुट चढवण्यात आलेले होते. घटनेच्या दिवशी म्हणजे 29 मार्च रोजी सकाळी साधारण 7 ते 9:15 वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरातील वॉचमन अशोक चव्हाण यांनी सकाळी 9:15 वाजता मंदिरात जाऊन पाहिलं असता 3 मूर्तीवरील चांदीचे मुकुट गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही माहिती मंदिर पंच कमिटीला दिली. त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात अंदाजे 60,000 रुपये किमतीचे सुमारे 600 ग्राम वजनाचे 3 चांदीचे मुकुटे चोरीस गेले आहेत. महत्वाचा मुद्दा, धार्मिक स्थळात अशी चोरी होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंदिरात रोज भाविकांची वर्दळ असतानाही चोरट्यांनी अशी घटना घडवली, यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांचे आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. धार्मिक ठिकाणेही सुरक्षित राहिलेली नाही, ही बाब चिंतेची आहे. पाचोरा पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी नागरिकांची मागणी आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.